एकीकडे पुणे महानगरपालिकेसाठी शिवसेना आणि भाजपच्या युतीची घोषणा करण्यात आली। दुसरीकडे भाजपकडून सातत्याने इतर पक्षांमधून पक्षप्रवेश सुरू असलेले पाहायला मिळतात। त्यामुळे जरी युतीची घोषणा झाली तरी सुद्धा शिवसेनेच्या वाट्याला मुळातच खूप कमी जागा येणार आहेत। त्यातही ज्या जागा येतील तिथे सुद्धा कदाचित असे उमेदवार दिले जातील ज्यांची जिंकण्याची ताकद कमी असेल किंवा ज्या प्रभागांमधून शिवसेनेचे इच्छुक खूप मोठ्या प्रमाणावर होते त्या प्रभागांमध्ये सुद्धा आता आयात उमेदवार घेण्यात आले असल्यामुळे कुठेतरी शिवसेनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांमध्ये खंत आहे किंवा नाराजीचा सूर एकंदरीत पाहायला मिळतोय। अशाच जवळपास 200-250 कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी मिळून परवाच्या दिवशी राजीनामे दिलेले होते। मात्र या सगळ्याच्या नंतरही अजूनही वरिष्ठांकडून कुठलीही दखल घेण्यात आलेली नाही आणि आता हे सगळे जे कार्यकर्ते आहेत ते प्रचंड त्रस्त असलेले पाहायला मिळतात। त्यांची आता या सगळ्यावरची भूमिका काय आहे आणि पक्ष जे काही त्यांच्याबरोबर अन्याय करतोय असं आपण म्हणू शकतो, आता तो त्यांचा पक्ष करतोय की भाजप करतोय हे सगळं त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। काय नेमकं तुमच्याबरोबर घडलेलं आहे आणि अजूनही तुम्ही राजीनामे दिले होते त्याचं पुढे काय झालं? आम्ही जे राजीनामे दिले त्याच्यावरचं काय अजून आम्हाला उत्तर मिळालेलं नाहीये आणि आमची एवढीच मागणी आहे की सगळे म्हणतात, सगळे वरिष्ठ नेते म्हणतात की ही जी निवडणूक आहे ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे। त्यामुळं माझी विनंती आहे दोन्ही पक्षातील वरिष्ठांना की तुम्ही स्वतःची प्रतिष्ठा का पणाला लावताय त्या ठिकाणी। आम्ही तुम्हाला वारंवार हेच सांगतोय की बाबा निवडणूक आमची आहे ना, तर मग आम्ही आमच्या पद्धतीने लढू ना स्वबळावर। आम्ही तुम्हाला आज नेते बनवलंय, तुम्ही आमच्यामुळे आहात आणि तुम्ही त्या प्रभागामध्ये स्वतःचा विचार करून जो उमेदवार घेत असाल आयात करून आणि आमची कुठेतरी सटरंजा उचलणाऱ्या कार्यकर्त्यांसारखी अवस्था करत असाल तर ह्याचा निषेध आम्ही व्यक्त करतो। आमच्या सगळ्यांची आज या ठिकाणी आम्ही सगळे आलेलो आहोत। आम्ही पण आज अडीच वर्ष काम करतोय ना तुमच्यासाठी। आज एकनाथ शिंदे साहेबांना गद्दार मिंदे म्हणायचे हे आयात उमेदवार जे तुम्ही लागलेत ना आमच्यावर, हे तुम्हाला अडीच वर्ष आधी गद्दार म्हणायचे, बीजेपी वाल्यांना अंधभक्त म्हणायचे। पण तरी पण आम्ही सगळ्यांना महायुतीला डिपेंड करत आलेलो आहे आजवर आणि ह्याचं फळ म्हणून जर तुम्ही आमच्या निष्ठावंतांच्या अंगावर हे आयात उमेदवार लागत असताल म्हणजे तुम्हाला काय आमच्यामध्ये धमक दिसत नाही का निवडून यायची? जर तुमच्यात एवढीच धमक नाही आहे तर तुम्ही आयात उमेदवार घेऊ नका ना। तुम्ही सगळं म्हणा की स्वबळावर होऊ दे, आम्ही आमचे सगळे स्वबळावर लढतो आणि विनंती आहे आमच्यासोबत तर बी जे पीचे पण निष्ठावंत कार्यकर्ते आहेत, त्यांच्या मागे सुद्धा संपर्क झालेला आहे। या बी जे पीवाले असतील ज्यांनी 10-15 वर्ष त्यांना गाजर दिले किंवा आमच्यासारखे जे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत, कार्यकर्त्याला कुठला पक्ष नाही आहे, आम्ही सगळे निष्ठावंत आहोत, प्रत्येक पक्षाचे आहोत। आम्ही ही विनंती करतो की बाबा जर आम्हाला जर यांनी स्वबळावर युती झाली नाही तर आम्ही आमच्या बी जे पी असेल एन सी पी सगळ्या पक्षांचे निष्ठावंत कार्यकर्ते मिळून या सगळ्या पक्षांविरोधात अपक्ष फॉर्म भराल किंवा युती करून आमच्यामध्ये फॉर्म भरून ही शिवसेना महायुती असेल किंवा अन्य कुठली युती असेल यांना घरी बसवणार। यांची कुठलीही स्वीकृत नगरसेवक सुद्धा निवडून येणार नाही याची काळजी आम्ही या ठिकाणी घेणार आहोत। नक्कीच आत्ताच एकही घडलेलं आहे। तुम्ही कुठल्या प्रभागातून आहात आणि गेल्या 2-3 दिवसांपासून जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश होत आहेत, या सगळ्याचा सुद्धा तोटा तुम्हालाच पुन्हा बसतोय? आज मी प्रभाग क्रमांक 20 मधनं आहे। जर युती नाही झाली तर सर्व कार्यकर्त्यांना लढण्याची संधी मिळेल, पण हे न होता काय होतंय की आयात उमेदवार जास्त होऊन त्यांना संधी दिली जाते। आमची एकच विनंती आहे की आम्ही 4 वर्ष आम्ही साहेबांबरोबर पहिल्या दिवसापासून काम करत आलेलो आहे। जर कार्यकर्त्यांनाच जर नाही मिळत नसेल तर आम्ही काम कसं करणार? कुणाचं काम करणार? आम्ही आयात उमेदवारांचं काम करणार? हेच आमची मागणी की साहेबांनी यामध्ये लक्ष घालावं, स्वतः शिंदे साहेबांनी लक्ष घालावं ही आमची मागणी आहे। एकीकडे आपण बघतोय राष्ट्रवादी काँग्रेसने स्वबळावरती जायचा नारा दिला कारण अजित पवारांची ती तयारी होती। असं वाटतं का की तुमच्या पक्षश्रेष्ठींनी तेवढी तयारीच केली नाही किंवा तेवढं त्यांचं मनोबल नव्हतं? आमचे पक्षाची तयारी सर्व आहे, पण फक्त माननीय शिंदे साहेबांना हे पुण्याचं कमी दाखवतात। पण आमचे जे शिवसैनिक आहे जे शिवसैनिक आमचे आहे 3 वर्षापासून साहेबांसोबत हे सर्व जे शिवसैनिक आहे नाही का, सर्वांनी मेहनत करून ही सेना उभं केली आहे इथं नाही का। मग त्यानिमित्त हा सर्वांना न्याय भेटला पाहिजे। असं नाही की पैसे सर्वसामान्य कुटुंबाचे लोक आहे हा निवडून येऊ शकतो, सर्वसामान्य कुटुंबाचा माणूस पण निवडून येऊ शकतो। कारण जुने शिवसैनिकांनी साहेबांसोबत राहून साहेबांनी जे उठाव केलता हे सर्व आमचे शिवसैनिक आहे त्या टाईमचे। यांचं हे काय झालं आहे की मोठे लोक निवडून येणार, मोठे नाही, हा सर्वसामान्य कुटुंब पण येऊ शकतात। हा आमचे सचिन मामा झाले शिवसेनेचे वतीने कोथरूडमध्ये किती कामं केली त्यांनी, मोठे मोठे दहंडे उभं केली नाही काय, कार्यक्रम आज केले। आमचे संजय अण्णा डोंगरे शिवाजीनगरचे शिवसेनेसाठी अख्खा रक्त यांनी दिलेलं आहे, हा ह्यांचा विचारच होत नाही।
यांचा अर्थ काय? म्हणजे साहेबांसोबत आम्ही आलो, एकनाथ शिंदे साहेब आमचे मनात आहे, साहेबांना ही काही गोष्टी माहीत नाही की खाली पुण्यात काय चाललेलं आहे. त्यासाठी आम्ही काय म्हणतो की शिंदे साहेबांना सर्व गोष्टी माहिती पडली पाहिजे की हा सामान्य घरातला कुटुंब पण नगरसेवक होऊ शकतो. तर हीच मग आमची याचा मागणी आहे. याचा अर्थ शिंदे साहेबांपर्यंत कुणी हे पोहोचवत नाहीये का? नाही साहेबांपर्यंत पुण्यातली कुठलीच बातमी नाहीये. कोण इथं कोण याला मग हे आता आमचे जे काही वरिष्ठ असतील ना, ज्यांनी आमच्या मुलाखती घेतल्या त्या आम्हाला आहे ना कोणाला काही माहिती देत नाहीये कुठल्या बैठकीची. मी गेली 32 वर्ष झालं शिवसेनेचं काम करतोय. शिंदे साहेबांनी उठाव केला त्या दिवसापासून मी शिंदे साहेबांबरोबर काम करत आलोय. हीच लोकं आणि साहेबांना लोकसभा कसं म्हणायचे? लोकसभा आणि विधानसभा आम्ही सर्व आमच्या कार्यकर्त्यांनी एकत्रितपणे काम केलेलं आहे, लढलेलं आहे. आणि आत्ता ज्या वेळेला वेळ आली, मी प्रभाग क्रमांक 30 मधनं कर्वेनगरमधनं उमेदवारी मागतोय. पण तिथं आमच्याच पक्षातनं एक जण नवीन आले, 3 महिने झाले आणि त्याला उमेदवारी देऊ केलेली. कारण काय माहिती का की त्यांचे वरती संबंध आहेत, वरनं काहीतरी कोणाचा तरी सपोर्ट घेऊन वगैरे तिकीट आणण्याचा प्रयत्न चालू आहे. म्हणजे तुमच्याच पक्षाचे वरिष्ठ कुठेतरी तुमच्याच आता स्थानिक पातळीवरचे जे वरिष्ठ नेते आहेत ते राज्याच्या वरिष्ठ नेत्यांपर्यंत पोहोचवत नाही. आता आम्ही जे काय इथं कोण नेते ते? कोण नेते? आता हे आमच्या पक्षातले वरिष्ठ जे कोण असतील मुलाखतीला ते सगळेच. आणि काय माहिती का की आता आमच्या ज्या मुलाखती झाल्या सगळ्यांच्या मुलाखती झालेल्या आहेत. पण ज्यांच्या मुलाखती झाल्यात आमचे जे पदाधिकारी सगळे इथं ज्या उपस्थित आहेत, सगळे उपशहर प्रमुख सगळे पदाधिकारी मोठे मोठे सगळे, यातलं एकच हे अजूनपर्यंत कुठं नाव नाहीये. सगळे जे बाहेरच्या पक्षात नाही त्यांना डायरेक्ट तिकीट देतात ते. स्वतःच्या सोयीनुसार ते राजकारण चालू आहे. आम्ही प्रभाग क्रमांक 20 मध्ये आम्ही गेले 34 वर्ष आम्ही काम करतो शिवसेनेचं. शिंदे साहेबांची जेव्हा उठा केलता तेव्हा हे सगळे पदाधिकारी एका रात्री त्या दिवशी आम्ही मुंबईला होतो. त्या पहिल्या दिवसापासून ते आजपर्यंत आम्ही एक निष्ठेने शिंदे साहेबांचं काम करतोय. त्याचं फळ आम्हाला हे असं देणार असेल तर शिवसेना वाढवायची काही गरज पडली पण आम्हाला? युती तुमच्यावर लादली आहे का मग? लादलीच आमच्यावरती, लादली कोणी लादली? वरिष्ठांना आमच्या वरिष्ठांना लावलेली. वरिष्ठांनी लागलेली. आणि आता आणि नंतर जे लोक आलीत त्यांनी पक्षाचा झेंडा कधी उचलला नाही. ती लोक आज आमची मुलाखत घेणार म्हणजे त्याची हरकत उडदव नाही आमचं. त्याची हरकत उडदव नाही पहिली गोष्ट आमचं. इतकं बेकार म्हणजे जी लोक आम्हाला गद्दार म्हणतात ते आम्हाला आमच्या घेतात. आणि आयात उमेदवार का आणि घेतले? आयात उमेदवार का घेतले ऐन वेळेस? आम्ही एवढ्या 3-3 वर्ष झालं तयारी करतोय. शिवसेनेचा झेंडा घराघरापर्यंत पोहोचवला, धनुष्यबाण घरापर्यंत पोहोचवलं आणि अचानक आयात उमेदवार देतात. बरं हे आयात उमेदवार तुमच्याही पक्षातले नाहीत, भाजपचे आयात आहेत. नाही कोणी राष्ट्रवादीचे, कोणी भाजपचे आहेत. हे ऐन वेळेस पाठवलेले आहेत त्यांनी. मॅनेज आहे सगळं मॅनेज. आबाबाबूचं काय महत्व आहे? जो तो आपल्या सोयीनुसार तिकीट बघतोय किंवा आपण बीजेपीला जागा फुटली तर तो आमच्या घेतोय, आमच्याकडे त्यांच्यात जातोय, त्यांच्याकडे आमच्या घेतात. हे जे सगळं चालू आहे. काँग्रेसवाले इथं येतात. आता यांच्या इथं बघा आता जे 2 पक्ष प्रवेश झाले त्यांच्या इथं झालेले मुलाखती झाले, मुलाखती घेतल्या कशाला पण फॉर्म भरणे, मुलाखती देणे. आणि आम्ही 3 वर्ष आले सभासद नोंदणी करतोय, शाखा उघडतोय, सगळं पक्षाचं कार्य करतोय. आणि मुलाखती झाल्यानंतर प्रवेश झाला आणि त्यांचं तिकीट पण जवळजवळ फायनल होते. मग सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी का निश्चित सतरंजी शहर प्रमुखांजवळ मांडला होता का? मांडलंय. काय शहर प्रमुख काय म्हणतात? आता युतीची घोषणा व्हायची वाट बघतात त्याच्यात. ते वरचे वरिष्ठांचा निर्णय होणार. पण घोषणा झाल्यानंतरही तुम्हाला न्याय मिळणार नाही. काय मिळणार आम्हाला? काय नाही मिळणार आम्हाला. जवळजवळ आता ते बोलणी करूनच पक्षात प्रवेश झालाय त्यांचा. मग आम्ही काय केलंय 3 वर्ष एवढं राबलोय स्वखर्चाने. आम्ही लोकसभेत विधानसभेत कामं केली. मग त्याचं फळ हेच का आम्हाला? महायुतीचे कार्यकर्ते म्हणून आम्ही कार्य करतोय. पण आम्हाला न्याय कधी भेटणार? मग म्हणजे थोडक्यात तुम्ही भाजपच्या दबावाखाली तुमचा पक्ष, तुमचे वरिष्ठ दबले जातात असं वाटतं? असंच वाटतंय आता सध्याच्या घडीला. शिवाजीनगर मतदारसंघामध्ये मी उपशहर प्रमुख आहे. तर माझ्या मतदारसंघात तर एकही वार्ड सोडायला तयार नाही असं आम्हाला वरिष्ठ सांगतो. मग आम्ही लोकांनी तिथं काय सतरंजाच हात राहायच्या का? खासदारकी घ्यायची त्यांनी, आमदारकी घ्यायची त्यांनी, नगरसेवक घ्यायचं त्यांनी आणि झेंडे बी आम्हीच त्यांचे धरायचे. आयुष्य आम्ही काय त्यांच्याच हाताखाली गाडायचं का? आमच्या वरिष्ठांना कळत नाही का? आमच्या वरिष्ठांना एवढंच विनंती आहे, अरे पुणे शहरातल्या 8 मतदारसंघामध्ये प्रत्येक जागी 2 तरी घ्या, 2 तरी जागा घ्या, तर शहरात शिवसेना टिकेल, शहरात राहील. आणि त्याच्यामध्ये आयात घेऊ नका. निष्ठावंतांना द्या. 30-30 वर्ष काम करतोय आम्ही, मरतोय. 17-17 केसेस घेतल्यात अंगावर. हे बसल्यात त्यांना तर एक बी केस नसेल माहिती. पडत्या काळात आम्ही तिथं एवढे मोठे आंदोलन केले, सगळं केलं. त्यावेळेस आमच्या नावावर इतके शिमगे मारले, ट्रोल झालो, सगळं झालं. आणि आता हे मस्त आयत्या वेळावर नागोबा झाले सगळे. आणि आता फोन लावा, सगळे नॉट रिचेबल. आणि
पुण्यामध्ये सर्वप्रथम तर खासदारकी ही भाजपाला गेली. आमच्या सर्व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी निष्ठेने काम जीव केलं. तोडून काम केला. भाजपचा- 2 वेळा आमदारकी कसबा मतदारसंघात लागली. माननीय हेमंत रासने साहेबांनी 2 वेळा तिथं उमेदवारी घेतली आणि 2 वेळा निष्ठेने सर्वांनी ती कामं तिथं त्यावेळेला केल्याने त्यांना निवडून मी आणलं. भाजपाला माझं एकच विनंती आहे की कृपया आपण जर महायुती आणि मोठा भाऊ म्हणता तर बारक्या भावाची विटंबना करू नका किंवा त्यांना जे उमेदवारी देणार आहे ती आम्हाला सूट झाली पाहिजे ना. आमचे कार्यकर्ते काय लढू शकत नाही का? आमच्या आज 165 जणांची यादी तयार आहे आणि आम्ही उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे आणि आम्ही लढणार आहे. हे पक्ष नेतृत्वांना आम्ही आज तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो. काय बंडखोरी करणार का? बंडखोरी नाही. बंडखोरी म्हणता येणार नाहीये. आता आम्ही आमचं सर्वजण मिळून ठरवणार काय करायचं ते. आणि मुळात असं आहे की मी कोथरूड मतदारसंघाचा विभाग प्रमुख आहे मयूर पानसरे. पुणे शहरात ज्यावेळेस साहेबांनी भूमिका घेतली त्यावेळेस पुणे शहरातून पुण्यातून फक्त 3 नगरसेवक फक्त साहेबांसोबत आले. त्याच्यात माझ्या मातोश्री स्वर्गीय लीनाताई पानसरे, आता त्यांचं निधन झालं नुकतंच, आणि बापूसाहेब अजय बापू भोसले आणि नाना भानगिरी हे 3च नगरसेवक होते फक्त त्या टायमाला. आज आमच्या ज्या भागात आम्ही कोथरूडमधील शिवसेना परत एकदा जिवंत ठेवली त्याच भागातून काँग्रेसचे नगरसेवक कालच आयात झाले आमच्या प्रभागामध्ये पण, आणि दुसऱ्या प्रभागातले नगरसेवक उबाटाचे होते ते भाजपमध्ये गेले. म्हणजे फक्त आयात उमेदवारांना आणि ज्यांच्याकडे पैसे आहेत किंवा तुम्ही श्रीमंत आहात का हे विचार न करणारे लोक आहेत आजकाल. म्हणजे भाजप एवढं पक्षप्रवेश का करतंय असं वाटतं? तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे, तो भाजपचा वैयक्तिक प्रश्न आहे. आम्ही सेनेची माणसं आहोत, साहेबांची माणसं आहोत. त्याचा फटका तुम्हाला बसतोच आहे ना त्यांच्या? साहजिकच आहे, साहजिकच आहे ना. सगळ्या हे एका पक्ष म्हणजे आमच्या पक्षात तर चालूच आहे, इतर पक्षातही तीच हे आहे. म्हणजे सर्व पक्षातल्या कार्यकर्त्यांची म्हणजे जे तळागाळातून, तो कुठल्या पक्षाचा असू देत, तळागाळातून जे काम करतात ते कार्यकर्ते बाजू राहिले आणि जे गाड्या घोड्या घेणारे, सोनं नाणं घेऊन मिरवणारे आणि नेत्यांची तुंबडी भरणारे, पैसे देणारे, चारणारे, ह्या लोकांचे फक्त इथं तिकीट बसवायचं आणि याचं काम चालू आहे. आणि त्याचा मी पूर्णपणे निषेध करतो. आणि आयुष्यभर काम करण्याला आम्ही शिवसैनिक, सगळ्या गोष्टी करायला आम्ही शिवसैनिक. आणि तिकीट देताना पैसेवाल्यांना बघून तिकीट देणार आणि आयात लोकांना तिकीट देणार, हे असा प्रकार आता सध्या चालू आहे. म्हणून आमची विनंती पण आहे. एकीकडे असं पाहायला मिळतंय की काही पक्षांची युती होऊ नये म्हणून काही पक्षांचे शहराध्यक्ष तग धरून थांबलेले आहेत की युती व्हायला नको. तुमचे शहराध्यक्ष का नाही थांबले? शहर अध्यक्ष आत्ता नॉट रिचेबल आहेत. त्यांनी आत्तापर्यंत आज पुणे शहरात उपशहर प्रमुख आहेत, शहर समन्वयक आहे, शहर संघटक आहे, एका बैठकीला बोलवलं नाहीये की काय करायचंय, कसं करायचंय हे त्यांचं ठरवतात आहेत. आणि आज त्यांना फोन लावतो ते आज फोन स्विच ऑफ आहे शहर प्रमुखांचा. तर मला काय म्हणायचंय की जर शिंदे साहेबांनी असं सांगितलंय का की बाबा पैसेवाले असतील त्यांनाच तिकीट द्या, कारण साहेब स्वतः सांगतात ते कार्यकर्त्याला पहिलं संधी द्या, तर मग तुम्ही हे असं का करतात? विश्वासात कुणालाच घेत नाही. आज शहरावरती आहेत ते सगळे पदाधिकारी, सगळे शहरावरती विभाग प्रमुख आहेत, सगळे मतदारसंघावरती कामं करतात. आज त्यांनाच विचारत घेत नाहीये, तुम्ही विचारत नाही. त्या दिवशी मुलाखती घेतल्या, मुलाखतीला तुम्ही आमचे हे अव्वल असे फेकले, कचऱ्याच्या पेटीत फेकलेत. एकालाही विचारलं नाही, अव्वलला सुद्धा बघितलं नाही तुम्ही काय कार्य केले. आणि आम्हाला सांगायची गरज नाहीये. जे ज्येष्ठ शिवसैनिक आहे, कोणाला प्रश्न सुद्धा विचारला नाही. माझ्यासारख्या शिवसैनिकांना आम्ही वडगाव शहरीमध्ये सर्वात पहिली शाखा ओपन केली महाराष्ट्रात. लाल तलवार असताना तेव्हा कोण नव्हते, माझा सुद्धा अहवाल बघितलंच नाही. हो करतो तुमचं म्हणजे शिवसैनिकाचा अपमान. असा अपमान असतो का? 3 वर्षापूर्वी ही लोक होते का? ज्यांनी ऐका, ज्यांनी एकनाथ शिंदे साहेबांना गद्दार म्हणत होते, ते आज आमचा इंटरव्ह्यू घेतात. आमची मुलाखत ते घेणार, असं चालणार नाही हो. मग आमच्या प्रभाग क्रमांक 11 कोथरूडमध्ये 25 वर्ष आधी काँग्रेस होती. ज्यावेळेस ताईंना तिकीट त्यावेळेस दिलं लीनाताईंना, शिवसेनेनी तो प्रभाग खेचून आणला. त्यानंतर परत जे आत्ता घडलेलं आहे तेच त्या टायमाला घडलं होतं पूर्वी. त्या टायमाला पण असं तिकीट ताईंचं कट केलं आणि दुसऱ्या एका नवख्या उमेदवाराला दिलं. आम्ही सांगितलं ताईंचं तिकीट कट केलं तर तुम्ही परत पुढच्या शिवसेना तिथं येणार नाही, तुम्ही तसं करू नका. तरी पण त्यांनी ऐकलं नाही. आता परत 10 वर्ष तिथं काँग्रेसच आहे आणि आता परत आमच्या ते जे जुनं घडलं तेच परत आता पण घडतंय. 25 वर्ष काँग्रेसचा बाले किल्ला होता. त्या ठिकाणी आम्ही सामान्य कार्यकर्ता म्हणून, शिवसैनिक म्हणून आम्ही निवडून आलो. आणि आता 25 वर्ष त्या ठिकाणी मंत्र्याची मिसेस सुद्धा पडली होती त्या वार्डात. तो वार्ड आम्ही सामान्य कार्यकर्ता म्हणून नागरिकांच्या जीवावरती निवडून आलो आम्ही त्या ठिकाणी. आणि त्या ठिकाणी आयात उमेदवार आता लादलेले आहेत. आणि वरिष्ठांमध्ये ताकद नाही असं म्हणायचं का कन्व्हिन्स करण्याची समोरच्या पक्षाला? वरिष्ठापर्यंत आमचा संपर्क होऊनच देत नाही ना. वरिष्ठापर्यंत आम्ही जाऊ शकत नाही.
तिथपर्यंत संपर्क होऊ देत नाही आमचा, वरिष्ठापर्यंत जाऊनच देत नाही ना आम्हाला. माहितीच नाहीये. आणि आम्ही सामान्य कार्यकर्ते म्हणून जर आम्हाला जर तिकीट नाकारत असले ना, हे सर्व सामान्य कार्यकर्त्यांच्या जीवाभावांच्या याच्यावर निवडून आलेलो आहे आम्ही. आज आम्ही गल्ली बोळातने फिरतोय सगळे सामान्य कार्यकर्ते, आणि हे गाड्या घोड्यावाले गोट घालणारे, सोनं चानं दाखवणारे यांना तिकीट देतात. आम्हाला विचारलं तुम्हाला 50 लाख रुपये खर्चाची तयारी का? आता म्हणलं 50 नाही 1 कोटी रुपये खर्च करतो म्हणलं, तिकीट द्या म्हणलं. तर तिकीट द्यायची ताकद नाही त्यांची. आमची निवडून यायची ताकद आहे, पण त्यांची तिकीट द्यायची ताकद नाहीये. आम्ही सामान्य कार्यकर्ता निवडून येऊ शकतो. बरं, या सगळ्याच्या नंतर आता जर आपण बघितलं तर इतक्या मोठ्या संख्येने तुम्ही सगळे जमलेले आहात, मात्र तुमची दखल कुठलाच तुमचा वरिष्ठ नेता का घेत नाही असं वाटतं? आता काय झालं माहिती आहे का, आता आमचे सगळे वरिष्ठ नेते फोन स्विच ऑफ आहेत, बरोबर. आता त्यांच्या आतमध्ये बैठका चालल्यात, त्याच्यामुळे आम्ही फोन कोणाला करायचं. तर आता आम्ही त्याच्याकरता आम्ही सगळ्या लोकांनी, सगळ्या पदाधिकारी लोकांनी आता असा निर्णय घेतला आहे की एक प्रेस कॉन्फरन्स करायची आणि आम्ही मुंबईला जायचं की साहेबांना भेटायचं तिथे जाऊन. आमचे काय पाहिजे आम्ही साहेबांना पैसे मानणार. आणि त्यानंतर मग आता विषय असा आहे की आता हे जी लोक जे आमचे मुलाखत घेत होते, हे म्हणतात पैसे द्या. हे पैशाचं राजकारण त्या बाईने कधी आणले माहिती का? 25 वर्षापूर्वी. त्यामुळे 25 वर्षापूर्वी शिवसेना 27 नगरसेवक होते, आणि 27 नगरसेवक होते. घट्टा फक्त एक नगरसेवक आला, तो पण गेला भाजपमध्ये. म्हणजे काय झालं, शिवसेना पूर्ण संपली बाईने पैसे घेऊन. कोण बाई आहे? कोण तुम्ही सांगा, कोण बाई येते, मी ओळखा. ऐका ना, नक्कीच. बघा, तुम्ही एक गोष्ट आहे, आजचा दिवस फॉर्म भरायचा दिवस चालू झालेला आहे. सगळे उमेदवार आहेत इथं. आज उद्या संध्याकाळपर्यंत ही युती जर तुटली नाही तर आम्ही आमचे सगळे निर्णय घेऊन आम्ही आमच्या पद्धतीने या ठिकाणी पुणे शहरात आम्ही आमचं करू, शहर विकास आघाडी करू, काही करू. पण BJP आणि शिवसेना ही निवडून येणार नाही याची काळजी आम्ही या ठिकाणी निश्चितच घेऊ. असं कुठेतरी वाटतं का की निगोसिएशन पॉवर आपण ज्याला म्हणतो ती कुठेतरी कमी पडली शिवसेनेची किंवा इथल्या वरिष्ठांची? भाजपशी तडजोडच करता आली नाही किंवा त्यांच्याशी बोलणी करता आली नाही? पॉवर, शिवसेनेची पॉवर ही समोरच्यांना कळलेली आहे की त्यांना सगळ्यांना माहिती आहे की शिवसेना आत्ता इतकी स्ट्रॉंग झालेली आहे पुणे शहरामध्ये की युती न करता सुद्धा 165 जागांवरती लढू शकते. आणि जर नगरपंचायत, नगर परिषदेमध्ये जर 60 जागा शिवसेनेच्या येऊ शकतात, त्या पुणे शहरामध्ये आमच्या 165 पैकी 60 ते 70 नगरसेवक हे महानगरपालिकेमध्ये जाऊ शकतात, याचा अंदाज त्यांना आलेला आहे. त्यामुळे त्यांनी युती शिवसेनेसोबत करायची हे ठरवलं आहे. आणि शिवसेनेमध्ये इतकी ताकद आहे की शिंदे साहेबांचं मूळ वाक्य आहे, ब्रिज वाक्य आहे की नेत्याच्या मागे कार्यकर्ता आहे म्हणून नेता आहे. जर कार्यकर्ता हल्ला म्हणजे नेता हल्ला. जर आता कार्यकर्ता हल्ला तर नेत्यांनी समजून जावं की कार्यकर्ता काय घडू शकतो ते, आणि कार्यकर्ता काय घडवू शकतो याची ताकद त्यांना माहिती आहे. आता आमचं मूळ एकच म्हणणं आहे, जर तुम्हाला युतीच करायची होती, तुम्हाला जर निष्ठावंत एकनिष्ठ कार्यकर्त्यांना जर तुम्हाला उमेदवारी द्यायची नव्हती तर तुम्ही ही गोष्ट आम्हाला अगोदर सांगायला पाहिजे होती. इथं असे कित्येक तरी उमेदवार आहेत जे सर्वसामान्य मिडल क्लास घरातून पुढे आलेले आहेत. ह्यांचं कोणाचं काय गबाडा अशी 2-2, 5-5 कोटी पडून आहेत असं नाही आहे. प्रत्येकाने आपल्या मित्रांकडनं, आपल्या नातेवाईकांकडनं पैसे उसने वगैरे घेऊन प्रचाराला सुरुवात केलेली आहे. जर ह्या सगळ्या गोष्टी हे सगळे एकजूट होऊन करत असतील तर हे कुठेतरी सभागृहात पोचावेत, लोकांचे प्रश्न मांडावेत, सामान्य जनतेचे जे काही प्रश्न आहेत. आता यांचं मूळ असं म्हणलं जातं की एखाद्या शेंबड्याला जरी उभं केलं त्या चिन्हावरती तरी तो शेंबडा निवडून येऊ शकतो, असं लोकांचा गैरसमज आहे. हा गैरसमज ह्या सामान्य जनतेने जर थांबवला आणि जर हे लोकांपर्यंत पोहोचवलं की आम्हाला काम करणारा कार्यकर्ता पाहिजे. एकदा नगरसेवक झाला की तो परत काय 5 वर्ष त्यांच्या दारात जात नाही. पण शिवसेनेचे प्रत्येक पदाधिकारी असे आहेत की ते सभागृहात गेल्यानंतर. पण मग तुमची किंमत तुमच्याच वरिष्ठांनी ओळखली नाही असं म्हणायचं का याला? बहुतेक वरिष्ठांना कार्यकर्त्यांची किंमत माहिती नाहीये असं मला वाटतंय. कार्यकर्ते आत्ता सध्याच्या घडीला नेते पूर्णपणे हवेत आहेत, पण ज्या नेत्यांना आम्ही हवेत नेले त्यांना जमिनीवरही आणू शकतो, आणि कसं आणायचं ते आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना माहिती. एवढंच मी फक्त सांगू इच्छितो. आणि एक गोष्ट मला सांगायची आहे की तुम्ही युती करताय तुम्ही, पण तुम्ही वैयक्तिक लढायला घाबरताय का? तुम्ही वैयक्तिक लढायला घाबरताय का? तुम्हाला जर माहिती आहे ना तुमचा पक्ष किंवा तुम्ही स्वबळावर लढून तुमच्या 165 पैकी 120 जागा आणू शकता असं तुमचं म्हणणं आहे, 120 जागा तुमच्या फायनल आहेत, तर ठीक आहे ना, युती नका करू, वैयक्तिक लढा. बघूयात ना आपण तरी की बाबा सामान्य जनता
आता तुम्ही म्हणता UM घोटाळा UM घोटाळा, ठीक आहे, UM घोटाळा कित्येक होऊ दे, सामान्य जनता ठरवल ना आता की नक्की कार्यकर्त्याला पुढे आणायचं का त्याच पैशावाल्या नेत्यांना पुढे आणायचं की ज्यांनी फक्त इलेक्शन लढवली, नगरसेवक झालं की 6 महिन्यात फॉर्च्युनर गाडी त्याच्या दारात लागेल. आम्हाला फॉर्च्युनर गाडी नको, आम्ही 2 व्हीलरवर फिरूनच आम्ही प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन, नगरसेवक जरी झालो असेल तर नगरसेवक आम्ही नसेल तर प्रत्येक प्रभागातील जनता असेल, आम्ही त्यांच्या घरोघरी जाऊन प्रश्न विचारू. जसे आत्ता जाऊन विचारतोय की तुमच्या अडचणी काय आहेत, तुमच्या शिक्षणाच्या अडचणी आहेत. प्रत्येकाने फक्त एकच केलेलं आहे की जे जुने वाडे आहेत त्याचं भांडवल केलेलं आहे, ट्रॅफिकचा ते जुनं भांडवल केलेलं आहे. भांडवल नका करू, तुम्ही जनतेच्या घरी जावा, जनतेच्या घरी जाऊन तुम्ही प्रश्न विचारा त्यांना की तुमच्या अडचणी काय आहेत. कितीतरी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे जात पडताळणीचे दाखले पेंडिंग आहेत, त्यांचे हे हे रद्द होतात कॉलेजमध्ये. तर मग ह्या गोष्टी कुठेतरी थांबले पाहिजे ना. प्रवेश जर रद्द होत असेल, तुम्ही डोनेशन कधी माफ करू शकता का? आम्ही पदाधिकारी कुठल्याही वैद्यकीयचे पदाधिकारी नाही आहेत किंवा कुठल्या पक्षाचे आम्हाला कुठनं वरतून सपोर्ट नाही, तरी आम्ही सह्याद्री हॉस्पिटल असू दे, संजीवनी हॉस्पिटल असू दे, पुण्यातल्या टॉपचे हॉस्पिटल असू दे, प्रत्येक हॉस्पिटलमध्ये जाऊन 7-7, 8-8 लाख रुपये बिल माफ करतो आम्ही जनतेची. काय करतो माफ? पण आता ही सगळी कामं करण्यासाठी तुमच्याकडे पदच नसेल, त्या कामांचं काय अर्थ आहे? नाही, पद आमच्याकडे नाही असं थोडी म्हणतो, आमच्याकडे पद आहे ना. पण आम्ही पक्षाचं पद आहे, निवडून येण्यासाठी तुम्हाला युतीत जागाच नाही मिळाल्या तर काय? आम्ही जर नगरसेवक नसताना इतकी कामं करतोय तर शिंदे साहेबांनी ह्या गोष्टीचा दखल घ्यावी की बाबा आम्ही निवडून आल्यानंतर काय काम. शिंदे साहेबांनी दखल घेण्यासाठी मध्यस्थी कोण आहे तुमचं की जे तुमचे मेसेज वरती जाऊ देत नाहीये? आता जे वरिष्ठ नेते आहेत ते काय आमच्या वरतीपर्यंत कोणत्याही प्रकारचा प्रश्न आमच्या तिथपर्यंत पोहोचवत नाही. आता माझी मीडियाला एकच विनंती आहे की हे जे सामान्य जनता आहे, ह्या सगळ्यांचे जे प्रश्न आहेत किंवा जे पदाधिकारी आहेत, जे एकनिष्ठ कार्यकर्ते आहेत, ह्यांची दखल मीडियाने घेऊन ही फक्त शिंदे साहेबांपर्यंत आमची भावना पोहोचवावी आणि लवकरात लवकर 2 दिवसामध्ये यादीमध्ये. मी म्हणत नाही की माझं नाव येऊ दे, ह्या कार्यकर्त्यांपैकी आहे ना, ह्या कार्यकर्त्यांपैकी एकाचं नाव येऊ दे, दोघांची नाव येऊ दे, आम्ही त्यांच्या मागे गंभीर उभे राहू, पण निष्ठावंत कार्यकर्त्यालाच उमेदवारी भेटली पाहिजे. तुमची ही सगळी जी काही व्यथा आहे ती घेऊन तुम्ही एकनाथ शिंदेंना भेटायला जाणार आहात का? काय ठरलंय? हो, जाणार आहे. कधी जाणार आहात? आम्ही आज रात्रीच निघणार आहोत. नक्कीच आपण बघतोय शिवसेनेचे हे सगळे पदाधिकारी आहेत आणि प्रचंड अस्वस्थता सगळ्यांमध्ये असलेली पाहायला मिळते. कारण अनेक दिवसांपासून काम करत असूनही एकीकडे भाजपचे आयात उमेदवार असतील, दुसरीकडे युती केल्यामुळे युतीमध्ये खूप कमी जागा मिळणार आहेत, हे सगळं असेल. या सगळ्यामुळे कुठेतरी अस्वस्थता दिसून येते आणि ही सगळी नाराजी घेऊन आता पक्षाचे इथले स्थानिक लेवलचे जे कोणी वरिष्ठ आहेत ते आमचे मेसेज वरतीपर्यंत पोहोचवत नाहीयेत, म्हणून आम्ही स्वतःच आता उपमुख्यमंत्री असणारे आणि पक्षाचे प्रमुख असलेल्या एकनाथ शिंदेच्या भेटीला जाणार आहोत असा चंग त्यांनी बांधलेला आहे. अर्थात एकनाथ शिंदे भेटतात का आणि खरंच एकनाथ शिंदेपर्यंत हे सगळं नेमकं कोण पोहोचवत नाहीये की त्यांच्यापर्यंत सगळं पोहोचलेलं आहे वगैरे, हे सगळं पाहणं महत्त्वाचं असणार आहे. त्यामुळे पुणे शहरामध्ये युतीच्या अनुषंगाने आणि या सगळ्या कार्यकर्त्यांना खरंच न्याय मिळतोय का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन शिवाजी साळुंखेंसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत. टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.